रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असतानाच नागोठणे तालुक्यातील ऐनघर विभागात शिंदे शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे। शिंदे शिवसेनेचे प्रभावी नेते मनोहरभाई सुटे यांनी आपल्या शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। या पक्षप्रवेश कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषद नागोठणे विभागाचे उमेदवार किशोरभाई जैन, दिलीपभाई टके आणि शिवराम शिंदे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात जोरदार स्वागत केले। ऐनघर पंचायत विभागातील गेली 20 ते 25 वर्षे राजकारणात सक्रिय असलेले मनोहरभाई सुटे यांच्यासोबत सुरेश वाघमारे, मांडव शेत, नामवंत उद्योजक संतोष खाडे, प्रसाद उंभरे, दत्ता पवार यांच्यासह अनेक अनुभवी व निष्ठावान कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले आहे। मनोहरभाई सुटे यांचा दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा मोठा आवाका लक्षात घेता त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनघर विभागात संघटनात्मक बळ मिळणार असल्याचे चित्र आहे। यावेळी बोलताना मनोहरभाई सुटे यांनी ऐनघर विभागाचा सर्वांगीण, लोकाभिमुख आणि शाश्वत विकास साधण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले। आदिवासी वाड्यापाड्यांपर्यंत विकास पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी जिल्हा परिषद उमेदवार किशोरभाई जैन यांना या विभागातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली। तसेच सुकेळी आणि भिसे खिंड लगत असलेल्या ऐनघर विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। बीजेपीच्या उमेदवारशीप हा जो या ठिकाणी इलेक्शनचा कारभार चालू आहे, त्या कारभारामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ऐनघर हिच्या पूर्वी आम्ही कोणाला जाऊ दिली नाही आणि आताही जाऊ देणार नाही। हा किशोर शेठ यांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल एक विश्वास देतो। या ठिकाणी मी पाहिला, सकाळी माझा राजीनामा गेला शिंदे गटाचा आणि पैशाचे जे बंडल फिरवायचे ऐवजी आता बाबा फिरवायची वेळ आली। मी पाहिला, एक सरदार, एक मोठा दाढीवाला, एक बाबा भाड्याने आणला होता कंपनीमध्ये फिरायला। हा ज्योतिषी आहे, हा सांगल तसा होतो, असा एक भाड्याचा बाबा। आम्ही त्याचे फोटो काढलेले, पहिले तुम्हाला फोटो पत्रकारांना देऊ इच्छितो मी। आता पैशाचे बंडल तर आहेतच, कुठून आले, का आले, कसे आले याची परिपूर्ण माहिती आमच्याकडे आहे। इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला त्याचे पेपर, त्याची माहिती पब्लिक मधनं आले तर स्वतःचे आहेत, रखडलेली कामं, घेतलेली 100% बिलं, 60% बिलं, 80% बिलं, हे सगळे पुरावे इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सादर करू। अशा या बंडल फिरवणाऱ्या लोकांना आज बाबा फिरवायचे वेळ आले आणि या बाबालाही थांबवण्याचे काम त्या एरियामध्ये। कारण आमच्या सुकेळीमध्ये येताना दोन्ही साईडला खिंडे आहेत, एक भिसे खिंड लागते, सुकेळी खिंड आहे, आणि त्या दोन खिंडीच्या मध्ये आम्ही आहोत। चालताना प्रत्येकाने मतं मागताना विचार करावा, कारण त्या ठिकाणी आदिवासी अखंड बांधव माझ्या पाठीशी उभे आहेत। काही बाजार कुठे भरतात, कसे चालतात, त्या ठिकाणी 7च्या 7 बूथ मोठ्या प्रमाणात चालून सगळ्यात मोठा जो मतदार आहे हा त्या पेटीमध्ये देण्याचं काम आम्ही रात्रंदिवस मतदारांची पेटी पॅक होईपर्यंत, एसटी मध्ये भरेपर्यंत आम्ही प्रयत्न करू। इतके बोलून 2 शब्द थांबवतो। जय हिंद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। मनोहरभाई हे माझे जुने सहकारी आहेत, माझ्या निर्णयाला त्यांचा पाठिंबा आहे आणि म्हणून शिंदे गटाचे जे या मतदारसंघात पक्षाचे मंडळी आहे आणि निर्णय जे होत आहेत त्या सगळ्या निर्णयाला त्यांचं मत नाही आहे आणि म्हणून त्यांनी या सगळ्या संपूर्ण विभागामध्ये प्रत्येक पक्ष, प्रत्येक जनता, प्रत्येक माणूस, प्रत्येक आदिवासी वाडी हे सर्व ही एक संघ होते, युतीच्या सोबत आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा या जिल्हा परिषद मतदारसंघामधल्या
त्यांचं जो वर्चस्व त्या भागात आहे, त्या ऐनगर भागात त्यांनी माझ्यासोबत असताना मला 2 वेळा ग्रामपंचायत पूर्ण निवडून दिलेली आहे आणि सर्व सदस्य त्यांचे त्या भागातले सर्व माझ्याबरोबर या अगोदरच आलेले आहेत. त्यांनी स्वतः त्यांना माझ्याबरोबर पाठवलेले आहेत. आता त्यांना स्वतः निर्णय घ्यायचं मनामध्ये आलं. काल माझ्याशी चर्चा केली. विना अट फक्त किशोर जैन ह्या जिल्हा परिषदमध्ये निवडून जायला पाहिजे, दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार निवडून जायला पाहिजे आणि हा जो काही गोडबंगाल सगळा लावलेला आहे याचे परिणाम या गावाला विभागाला जास्तीत जास्त त्रासाचे होणार आहेत त्याची माहिती त्यांच्याबरोबर पूर्वी असल्यामुळे त्यांना आहे आणि म्हणून चांगला हेतू डोक्यात ठेवून त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांनी मला शपथ घेऊन सांगितलं की ऐनगर पंचायत समितीमधले सगळे बूथ, ग्रामपंचायत ऐनगर मधले सगळे बूथ, जवळजवळ ऐनगर 2 बूथ आहेत, हेदवली 2 बूथ आहेत, तामसोली 1 बूथ आहे, सुकेवी 2 बूथ आहेत, असे 6 बूथच्या 6 बूथ 1 नंबर आणण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि तो निर्धार पेटीत ते दाखवतील हा विश्वास त्यांनी मला दिलेला आहे आणि मी त्यांचं स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या विभागामध्ये तुम्ही आमच्या सगळ्यांच्या सोबतचे जोडीदार असणार. तटकरे साहेबांना तुम्हाला तेवढाच सन्मान मिळवून देणार हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय. तर काय सांगाल, आज पत्रकार परिषद अतिशय महत्वाची आपण घेतलेली आहे. काय ठळक मुद्दे आणि कशा संदर्भात ही पत्रकार परिषद? सर्वसमावेशक असा विकास करण्याचा निर्णय मी जनतेसमोर ठेवलेला आहे. नुसता निर्णय नाही ठेवलाय तर प्रत्येक विकासाच्या विषयाची माझ्याकडे असणारं प्लॅनिंग हेही त्यांना उलगडून सांगितलेलं आहे. आरोग्याची सुविधा, सुशिक्षित बेरोजगारांची सुविधा, महिलांचे सक्षमीकरणाचा विषय, आपल्या पंचक्रोशीमध्ये रोल मॉडेल जिल्हा परिषद बनवण्याचा विषय, महसुली गावा निर्माण करण्याचा विषय, ग्रामपंचायती वेगळ्या वेगळ्या ज्या व्यवस्थित होत नाहीत त्यांचा विषय, तालुका होण्याचा विषय, नागोठण्याचं फिल्टर पाणी, त्याचबरोबर संपूर्ण पंचक्रोशीतील पाण्याचा विषय, इलेक्ट्रिक सिटीचा विषय, हे सगळे महत्वाचे विषय अगदी सोप्या भाषेत कशा पद्धतीने पूर्ण करून घेऊ शकतो हा मी माझ्या जाहीरनाम्यात मी दिलेलं आहे. ते आपण माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत जाऊ द्या. जास्तीत जास्त लोकांना हा विषय कळल्यानंतर माझ्या पाठीशी असेही उभे आहेत आणि अजून ठामपणे ते माझ्या पाठीशी उभे राहतील. ही विकास कामं नेमकी कोणाच्या माध्यमातून होतील असा विश्वास आपण ही विकास कामं राज्य सरकार जो आहे आणि केंद्र सरकार आहे याच्यातून होत असतात. जिल्हा परिषद हा त्याचा माध्यम असतो, जिल्हा नियोजन मंडळ हा त्याचा माध्यम असतो आणि तो माध्यम खुला करण्यासाठी जिल्हा परिषदमध्ये मी निवडून जाणं आवश्यक आहे आणि मी निवडून गेल्यानंतर या सर्व गोष्टीला चालना देऊ शकतो. या माध्यमांचा उपयोग आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात करू शकतो. दोन्ही ठिकाणी सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठिंब्यावरती आहे. त्या सरकारांमधून अनेक विषय होण्यासारखे आहेत, तोच माध्यम महत्वाचा आहे. शिंदे शिवसेनेचे काही प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत, कसा लाभ होईल? तसं बघायला गेलं तर ऐनगर ग्रामपंचायत तिथले जे नेते आहेत ते माझे सहकारी मनोहर सुटे यांनी आज प्रवेश केलेला आहे. खरं तर मनोहर सुटे कायम मला ऐनगर ग्रामपंचायत निवडून आणून भेट देत असतात. नागोठणा ग्रामपंचायत 17 पैकी 16 सीटा आणण्याच्या अगोदर ऐनगर ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी मला 15 पैकी 14 सीटा आणून दिलेल्या आहेत आणि 1 सीट होती तिने आमच्यात प्रवेश केला होता. अशी 3 वेळा सत्ता आमच्याकडे आलेली आहे. आता सुद्धा थोडा विस्कळीतपणा झाला होता, परंतु शिंदे पक्षाकडे जी मंडळी आकर्षित झाली, जी मंडळी शिंदे पक्षाकडे स्वहेतूने गेली हे त्यांना पटलेलं नाही आणि म्हणून विकासाची ग्वाही किशोरभाई हीच आशा बाळगून त्यांनी पुन्हा एकदा ऐनगर ग्रामपंचायतून मताधिक्य देण्यासाठी माझ्यासोबत प्रवेश केलेला आहे. विरोधक असा आरोप करतात की तुम्ही शाळा आणि कॉलेजेस उघडून ठेकेदारी करता. हा बरोबर आहे. जनतेची ठेकेदारी मी स्वीकारलेली आहे. जनतांना सुशिक्षित करण्याची ठेकेदारी मी स्वीकारलेली आहे. मुलांना शिक्षित करून त्यांच्या पायावर उभे करण्याची ठेकेदारी स्वीकारलेली आहे. मी कुठलेही रोड कॉन्ट्रॅक्ट किंवा पाण्याच्या योजना किंवा बांधकाम करणं सरकारी खर्चानी टेंडर घेऊन ही ठेकेदारी कधीच केलेली नाही. माझ्याकडे साधं रजिस्ट्रेशन पण नाहीये.
त्यामुळे ही त्यांना प्रत्येक विषयात ठेकेदारी वाटते, म्हणून ह्याच्या बाबतीत पण ठेकेदारी हा शब्द वापरला तो चुकीचा आहे. मंत्री भरत गोगावले यांनी विश्वास व्यक्त केला की सुमित काते आणि परिवर्तन विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असं वातावरण. प्रत्येक मंत्री त्याच्या कार्यकर्त्यासाठी जेव्हा येतो तेव्हा ते शब्द त्याला वापरावे लागतात. तसा शब्द त्यांनी वापरण्याचं काम क्रमप्राप्त होतं आणि ते त्यांनी केलेलं आहे. पण माझ्या विरोधात एकही शब्द भरत शेट्टी त्या जाहीर सभेत वापरला नाही, कारण माझ्या विरोधात बोलण्यासारखं सुशिक्षित माणसाकडे, ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्याला माहिती आहे, जे राज्याची गादी त्यांच्याकडे आहे, असे कधीच वापरू शकत नाही. आणि भरत शेट्टी तसा कुठलाही शब्द माझ्या विरोधात वापरलेला नाही. आपण त्यांच्या विकासासाठी आमदार आणि मंत्री म्हणून निधी कमी पडू देणार नाही असं म्हटलंय. आमदार मंत्री यांचा निधी तर नेहमीच येत होता. त्याच्या पलीकडचा जो खजाना आहे महाराष्ट्र शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे, तो आणण्याचं काम करण्यासाठी मी या निवडणुकीला उभं राहिलो. मागील सर तुमची ज्या ठिकाणी विजयी सभा झाली होती मागच्या झडपीच्या निवडणुकीमध्ये, त्याच ठिकाणी विरोधकांनी सभा घेतली आणि त्या ठिकाणी भरत गोगावले यांनी हे वक्तव्य केले. बरोबर आहे. त्याकडे आपण कसं पाहतो? नाही, त्या ठिकाणी भरत गोगावले साहेबांनी जो वक्तव्य केलंय, कारण भरत गोगावले साहेब माझ्या सभेला तिथेच यायचं, त्यामुळे त्यांचा रस्ता तिकडेच जातो. पण तिथे उमेदवार किशोरजी नसल्यामुळे भरत शेठचा जो स्वप्न आहे तो काही पूर्ण होणार नाही. तो स्वप्न तिथे किशोरजीनेच पूर्ण करेल, त्यावेळेला विजयासाठी त्यांना बोलवील मी.